आहे दिवस तिसरा व्लॉग नंबर 3. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉग मध्ये. देवगड बीच इकडे कोणच नाही आता सध्या मित्रांनो. एकदम लागला मित्रांनो. थमसवे बीचला आहे बघा, समुद्र बघू शकता, पवन चक्क्या आणि ह्या भल्या मोठ्या चक्क्या, पवन चक्क्या बघू शकता भरपूर आहेत. इकडे शिवपिंड एकदम वेगळी होती म्हणजे, आणि इकडे पाणी कसं आलं ते आपल्याला माहित नाही. आता मी आहे सायकलवरती, हायाबुसा 3.0. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. आज आहे दिवस तिसरा व्लॉग नंबर 3. आजचा दिवस एवढा हेक्टिक नाही. आम्ही आज लेटच निघालो. आत्ता आम्ही जस्ट हॉटेलमधून चेकआउट करतोय, फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे करून आता निघतोय. आता किती वाजले? 10:15 वाजले सकाळचे. आता गाडीत बॅगा बिगा भरून आम्ही आजचा प्रवास सुरू करणार आहे. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये, कोकण ट्रिप एपिसोड नंबर 3. सो आज आम्ही जाणार आहे देवगडला कुणकेश्वर टेम्पल, कुणकेश्वर बीच आणि देवगड बीच हे 3 करायचा आजचा प्लॅन आहे. म्हणून आज आम्ही थोडं लेटच निघालो. इथून देवगड नियर अप्रॉक्स 60 किलोमीटर आहे, 62 किलोमीटर्स आहे. सो एवढं काय नाही, 1 तासाचा प्रवास आहे फक्त. रोड पण चांगले आहेत, ॲज पर द लोकल्स असे बोलले काल की रोड चांगले आहेत. सो आता बॅग वगैरे भरू आणि कल्टी मारू. गाडी तर आपली इकडं उभीच आहे बघू शकता. आणि हे आमचे रूम होतं इकडे समोर. आणि इकडून आता आपण जाऊयात. व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. जर चांगलं वाटत असेल कमेंट करा. आणि पोस्ट फोटोजसाठी तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता. सो तिकडे तुम्ही फोटोज बघू शकता तुम्ही. हे फुलाचं नाव काय मला माहीत नाही, पण लय भारी आहे. हा हॉटेल खूपच भारी आहे, म्हणजे भरपूर काय चांगलं. आणि एकदम मग तिकडे कशेली बीच आहे. आम्ही काल गेलो तिकडे कशेली बीच आहे तिकडे. आणि तिकडून असा रस्ता आहे बाहेर, आणि मग हायवेला लागतो. आणि मग हॉटेल लगेच पहिलंच हॉटेल आहे तिकडून. सो आपण आता निघूयात पुढे. बॅग वगैरे गाडीमध्ये डिक्कीत टाकूया आणि निघूयात पुढच्या प्रवासाला. तर ड्रायव्हिंगचं काय म्हणजे ड्राईव्ह करताना जर व्हिडिओ काढला तर ठीक नाही, तर तुम्हाला डायरेक्ट आपण देवगड बीचला भेटून. आता मध्ये नाश्ताला कुठे थांबलो तर तिकडं भेटूयात. सो चला आता आपण निघूयात. तर मित्रांनो, आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो. नाश्ता वगैरे झाला या हॉटेलमध्ये बघू शकता. आता आम्ही चाललोय पुढे डेस्टिनेशनला, तर तुम्हाला तिकडे भेटू. 1 hour later. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता देवगड बीचला. मस्तपैकी खूप भारी बीच आहे बघू शकता तुम्ही. बघा, थोडा गावाकडचा रस्ता आहे पण भारी आहे एरिया. बीच पण भारी आहे. आणि ते तिकडे बघू शकता ते मिडमिल गार्डन आहे देवगडचं. इकडून त्या शिड्यांवरून असं जायचं, म्हणजे इकडे देवगड ते विंडमिल, त्यानंतर हा बीच आणि हे जायला रस्ता असा भारी बीच. तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूयात बीच कसा आहे ते. थोडं स्टेबल नाही आपला कॅमेरा, आयफोनमध्ये ना शूट करत आज, कारण आयफोन जरा फोटो काढण्यासाठी ठेवला, त्यामुळं OnePlus मध्ये शूट्स अँड ऑल एव्हरीथिंग. आणि ही माती ना भाई, मातीचा लय त्रास आहे, काय बोलावं. हे बघा. आणि हे काय कुठलं पक्षी आपल्याला बगळा आहे का काय आपल्याला माहित नाही. हा बघा देवगड बीच कसला भारी आहे ना, नुसताच क्वालिटी आहे बघा. थांबा, हा आता फोकस झाला, सॉरी. बघा इकडे ते फोटो पण काढतो झाडांसोबत मस्त वेगळी. आणि हा पूर्ण देवगड बीच. कोण नाही इकडे, कोणच नाही जास्त, कोण इकडे येत नाही. आम्हीच आलो असं वाटतंय, म्हणजे इकडे आम्हीच दिसते, बाकी कोण नाही दिसत. कोण कुत्रं नाही. बघा पवन चक्क्या कंटिन्यू आहे बघा. 1 2 3 4 5 पवन चक्क्या. आणि तो रोड जायला त्या इकडे नारळाची वगैरे झाडं पण आहेत. ह्या साईडला क्रिसमस ट्री हे बघा. हे क्रिसमस ट्री बोलतात का कसली झाडं बोलतात मराठीमध्ये माहीत नाही. आणि ह्या साईडला नारळाची झाडं आहेत. सो इक्विलिब्रियम मेंटेन केलं आहे.
इकडे पण फोटो काढा, तिकडे पण फोटो काढा, काही विषय नाही. एकदम चिलमध्ये राहायचं, एकदम ओकेश. तर विषय असा आहे मित्रांनो, आता मी थोडं चेंज करतो. हां, विषय काय माहिती आहे का, आता ह्या बीचवरती आम्हीच आहे फक्त. आता आज आम्हाला असा प्लॅन आहे की आता हा बीच करायचा, ते विंडमिल गार्डन करायचं, फोटो काढायचे, त्यानंतर जायचं आहे मंदिरात, कुणकेश्वर मंदिर इकडे जवळच आहे. तिकडे गेल्यानंतर पाया वगैरे पडायचं, मग जेवायचं, का की नॉनव्हेजच खाणार ऑफकोर्स, म्हणून मंदिरात जायचं, नंतर जेवायचं आणि मग लगेच इकडून जायचं मालवणला. मालवणला गेलं ना, आज आमचं म्हणजे उद्याचा जायचा प्लॅन होता मालवणला. आज देवगडमध्ये स्टे करणार होतो ॲज पर द प्लॅन, पण थोडा प्लॅनमध्ये चेंजेस केले, त्यामुळं मग नंतर आज ठरवलं की जास्त पण लांब नाही, 43 किलोमीटर आहे फक्त इकडून मालवण. सो त्यामुळे कसं आहे आता, मग आम्ही ठरवलं की आता हे सगळं करू. कुणकेश्वर टेम्पल झालं, त्या की देवगडमध्ये जास्त काय फिरायला नाही आहे. देवगडमध्ये हेच कुणकेश्वर मंदिर, परत हा देवगड बीच आणि ते विंडमिल गार्डन आहे. त्यानंतर आता मी ठरवलं की मग टाईम उरतोयच आहे, तर मग डायरेक्ट इकडून मालवणला जाऊ. 43 किलोमीटर मालवण आहे फक्त. मग मालवणला गेल्यानंतर तिकडे डायरेक्ट स्टे घेऊ, हॉटेल वगैरे बुक करू, चेक इन करून जाऊ. म्हणजे कसं उद्याचा अख्खा दिवस आम्हाला मालवण फिरायला भेटेल, कारण की मालवणमध्ये भरपूर स्पॉट आहे फिरायसारखे. सिंधुदुर्ग फोर्टला गेलं तर तिकडंच 2 तास तर सहज लागतात, 2-2.5 तास. त्यामुळे आम्ही ठरवलं असं, मग उद्याचा पूर्ण दिवस आणि मग तेरवा रिटर्न बॅक टू होम जर्नी, 1 शॉट 550 किलोमीटर डायरेक्ट मालवण टू मुंबई म्हणजे ठाणे. एवढंच बघा. आता बघू तिकडे थोडं फिरू, मग नंतर विंडमिल गार्डन तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. तेवढं थोडे फोटो काढू आणि मग जाऊ. आता इकडे पण थोडे तिकडे थोडेसे फोटो काढू आणि मग जाऊ. ही आपली राहिली गाडी, बघू शकतो तुम्ही, सॉरी आपली गाडी. सो आता आपण जाऊ आणि फोटो काढू आणि तुम्हाला विंडमिल गार्डनमध्ये घेऊन जातो. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, बहुतेक तुम्हाला आवडेल. आय विल ट्राय टू मेक इट बेस्ट. बाय बाय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता बीचचा आवाज, पाण्याचा आवाज किती भारी आहे. बघा तो बीच कसला क्वालिटी बीच आहे बघा. देवगड बीच, इकडे कोणच नाही आता सध्या, फक्त आम्हीच आहोत. तर आता इकडे फोटो काढू आणि मग तिकडे जाऊ विंडमिल गार्डनला. बघूयात कसं काय होतं. मस्त आता 2-3 मस्त फोटो काढू पोस्टसाठी आणि मग जाऊ. मातीला गरम मित्रांनो, एकदम लागला मित्रांनो. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू कसं आहे. तिकडून आम्ही चालत आलो, एकदम लागला. आता इकडं ही बघा पवन चक्की, हे बघा कसं आहे, एकदम लागला. पण व्ह्यू तुम्ही नक्कीच या. ह्या बीचवरती बघा गर्दी काहीच नाही, पण बीच एकदम क्वालिटी आहे, एकदम क्वालिटी. थम्सअप आहे बीचला आहे बघा, समुद्र क्वालिटी आहे. बीच शांतता आहे एकदम, गर्दी नाही काय नाही, निवांत. इकडून इकडे या विंडमिल गार्डनला आणि इकडे पवन चक्का बघा, एकदम चिल. म्हणजे नक्कीच विजिट करा. पवन सख्या नुसत्या मजा येईल. मित्रांनो तुम्ही बघू शकता पवन चक्क्या, इथं बाकी काहीच नाही, फक्त पवन चक्क्या आहे आणि सनसेटसाठी तिकडे बसायला जागा आहे. आणि ह्या भल्या मोठ्या चक्क्या, पवन आणि चक्क्या बघू शकता भरपूर आहेत. 1 2 3 4 5, इथं एक फिरतच नाही. 6 7 8 मोकर, इकडे एवढंच आहे, बाकी काय नाही फिरण्यासारखं, बस एवढंच. आता इकडून एक फोटो काढून आम्ही जाणार कुणकेश्वर मंदिरला. कुणकेश्वर मंदिरावरून डायरेक्ट निघायचं मालवण, म्हणजे उद्या पूर्ण दिवस मालवण फिरता येईल. म्हणजे रात्रीपर्यंत आज मालवणला पोहोचू, 43 किलोमीटर. ओके, आता तुम्हाला डायरेक्ट भेटू कुणकेश्वर मंदिर. टाळा, बाय बाय. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे कुणकेश्वर मंदिरला. महादेवाचं इथे मंदिर आहे कुणकेश्वरला, देवगडमध्ये. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता महादेवाचं कुणकेश्वर मंदिर बघा. इकडे खूप भारी मंदिर आहे असं. आणि इकडे शिवपिंड एकदम वेगळी होती, म्हणजे काळी नव्हती, दगडाची शिवपिंड होती. आपला दगडच असतो ग्रे कलरमध्ये, असं व्हाईटिश कलरमध्ये, तशी शिवपिंड होती. एकदम वेगळी शिवपिंड होती आणि मंदिर एकदमच भारी आहे.
मस्तपैकी तुम्ही बघू शकता भस्मा लावला. हे मंदिराची बॅक साईड आहे ही इकडून. आणि हे कुंकेश्वर बीच हे वाला. हा तोच अरबी समुद्र आणि हा कुंकेश्वर बीच. इकडे पण तुम्ही येऊ शकता, भरपूर भारी आहे. मंदिर तर एक नंबर आहे. हे कुंकेश्वर बीच. हा आणि इकडे पाणी कसं आलं ते आपल्याला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. पण हा बीच आहे कुंकेश्वर. तुम्ही पण या नक्कीच आणि दर्शन घ्या मंदिराचं. मंदिर खरंच खूप भारी आहे. रोड थोडा क्रिटिकल आहे, थोडासा हलकासा, पण मंदिर भारी आहे. आणि इकडं तुम्ही बीचवरती पण येऊ शकता, असा काय विषय नाही. बीचला जायला इकडून, बीचला असं इकडून जागा आहे ही बीच. तिथपर्यंत शेवटपर्यंत बीच आहे तो पर्यंत हा बीच. आणि हे कुंकेश्वर गाव. आणि हे बाकी काय एकदम ओके. आता आम्ही जेवू कदाचितच, नाहीतर मग नाश्ता करू आणि डायरेक्ट मालवणला जाऊ. मालवणला जाऊन बघू तिकडे डायरेक्ट स्टे घेऊ जिकडे उद्याची लोकेशन आहे तिकडे, आणि मग जाऊ. Meanwhile. तर मित्रांनो, आजचा शेवटचा डेस्टिनेशन आम्ही आलेलो आहे. म्हणजे जे प्लॅन केलं तर ते नाही, पण दुसरीकडे आलो. आम्ही जाणार होतो तोंडवली बीचला, तालाशीलला. तिकडे संगम आहे, म्हणजे पाणी समुद्र आणि याचं. पण ते भरपूर लांब होतं आणि आता सनसेटपर्यंत पोचणार नाही म्हणून कॅन्सल केलं, चेंज इन प्लॅन. आम्ही इकडे आलो आहे आचरा बीच करून आहे इकडे, आचरा तिकडे आलो आहे. आता सनसेट तर गेला, बघू शकता तुम्ही हा बीच. बीच बघा, हा बघा हा बीच. सनसेट तर आता तिकडे झाला तिकडे. आणि तिकडे लाईट हाऊस आहे वरती, हा लाईट हाऊस. तर हा बीच आहे. आता सनसेट तर आम्ही बघितला. आता विषय असा आहे, तर सनसेट थोडा वेळ बसायचं आणि मग डायरेक्ट बघू कुठे जायचं. मालवणला, मालवणपर्यंत पोहोचू, इकडे रूम घेऊ आणि मग उद्या सगळे डेस्टिनेशन करू बाकीचे चौथ्या दिवशी. सो आज हा शेवटचा डेस्टिनेशन आमचा इकडे बीच. सनसेटला आलेलो आम्ही. हा असा लाईट हाऊस बघू शकता, हा बघा हा लाईट हाऊस. इकडे आम्ही नव्हतो येणार पण आलो, काय की ते तोंडवली बीच कॅन्सल झालं म्हणून. मग आता लास्ट हा ऑप्शन इकडे आलो. इकडे आता झाल्यानंतर मग आता परत जाऊ. आता रूम बघू मालवणला जाऊन, तिकडे स्टे करू, जेवू वगैरे. नंतर मग डायरेक्ट उद्या. आता आपण तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवरतीच भेटतो ब्लॉग एंड करायला. तिकडे भेटूयात आणि ब्लॉग एंड करूयात. तर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. लय भारी हॉटेल आहे आणि चांगल्या प्राईजमध्ये भेटलं. आता मी आहे सायकलवरती, बघू शकता. मी गेलेलो हॉटेल शोधायला, हॉटेल पण भेटलेलं आहे. 500 मीटरवरती आहे फक्त. आता ह्यांना घेऊन जातो मी. हायाबुसा 3.0 नादो नाद नाद. चड्डीवरती आहे मी, शॉर्ट्सवर. ओ नॉटी पण द्या, नाद कर द्या. आता जाऊया हॉटेलमध्ये त्यांना घेऊन. मग 500 मीटरसाठी कशाला गाडी काढायची, आणि तिकडं हे पण नाही राखी पार्किंगसाठी जागा, म्हणून चालत भेटूया हॉटेलमध्ये. तर मित्रांनो, आजचाही दिवस संपला. द डे 3 एंड्स हिअर. सो आता आम्ही तुम्हाला सायकलवरती सांगितलं, हॉटेल रूम वगैरे बुक म्हणजे केलेलं. म्हणजे 2 दिवसासाठी रूम बुक केला, काय की आम्ही इकडंच उद्याचा दिवस पण इकडेच आणि परवा निघणारे घरी जायला. सो आजच्या व्लॉगसाठी एवढंच, आजसाठी एवढंच. माहिती आहे खूप कमी डेस्टिनेशन आज गेले, पण तरी ठीक आहे. ब्लॉग कसा होतो किती होतो ते आपल्याला माहीत नाही. आता ते मी इंटरेस्टिंग बनवायचं ट्राय करेल 100 आणि 125%. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता हा आपला रूम आहे हा पूर्ण. तर इथं आम्ही 2 दिवस पुढचे राहणार आहे. आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, एपिसोड नंबर 4, डे 4 ऑफ कोकण सिरीज. सो माझी आशा आहे की तुम्हाला आधीचे पण व्लॉग्स आवडले असतील. सो यस, एवढंच आजसाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच नेक्स्ट व्लॉगमध्ये डे 4. सो तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, फिरत राहा आणि खुशी राहा. आपल्या घरच्यांना खुश ठेवा, स्वतः खुश राहा.
टेक केअर, बाय बाय, सिया, साइनिंग ऑफ.